पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास ज्यांचा राहिला, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जनतेची गाराणी ऐकून प्रश्न सोडविणारा लोकनेता, नाव हसन मुश्रीफ साहेब, ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं या ठिकाणी निमित्त आहे आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। फायनल मॅच एका बाजूला नील इंडियन बॉयज इंडलगा बेळगाव आणि दुसऱ्या बाजूला अमन आवटे कसबा बावडा कोल्हापूर, बेळगाव विरुद्ध कोल्हापूर अशी फायनल पाहायला मिळते। सगळ्यांना विनंती आहे दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात। पहिला बॉल थोडीशी उसळी होती, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि धावसंख्येला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते। अभिष्ट चिंतन सोहळा एका लोकनेत्याचा, ज्यांनी षटकार मारलाय महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये जाण्याचा, 6व्यांदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये ज्यांची निवड झाली, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, आणि म्हणून सातत्याने जर पाहिलं तर विविध मंत्री पदांना ज्यांनी न्याय दिला, असं तुम्हा सर्वांचं नेतृत्व हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा। अक्षय शेळके आणि संपूर्ण मित्र परिवार यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आले आहे। या बिग हिट मोठा फटका खेळलाय, केलाय पुल। यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने विजयी होईल याची खात्री मला आहे। फटका आलाय अक्षयजी शेळके साहेब प्रेमी, त्याचबरोबर जर पाहिलं तर निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुल सूर्यवंशी, रुपेशजी बोते, त्याचबरोबर अजरुद्दीनजी तहसीलदार, या सगळ्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार। जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन अख्खं कागल अवतरलंय या क्रीडा नगरीमध्ये, राजश्री शाहू स्टेडियम आज मात्र प्रेक्षकांनी फुलून जाताना पाहायला मिळत आहे आणि या परिसरामध्ये चर्चा एकच आहे, कोण होणार लखपती, कारण जिंकणाऱ्या टीमला 1 लाखाचा पुरस्कार मिळणार आहे आणि आज पाहायचं आहे कोणती टीम बाजी मारणार आणि कोणती टीम जिंकणार। एक बेळगावची एक कोल्हापूरची आहे। या वेळेला फटका सरळ खेळलाय आणि हातातच जाताना पाहायला मिळतोय। पहिली विकेट आली आहे, विकेट महत्वाची आहे, खेळाडू बाद होत आहेत। विकेट आली आहे सुशील बुर्ले, ज्यांनी मागील मॅच मध्ये तब्बल 65 धावांची खेळी करणारे मागील मॅच मध्ये या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत। सागर कांबळे जे रत्नागिरी जिल्ह्यातून दाखल झाले, त्याचा आयकॉन, अगदी भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील सागर कांबळे यांच्या गोलंदाजीची चर्चा होताना पाहायला मिळाली। ॲज अ आयकॉन या टीम मध्ये खेळतायत आणि या स्पर्धेमध्ये एक गावाचा संघ, त्याचे 9 खेळाडू आणि 2 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन, या फॉर्मॅटने ही स्पर्धा खेळवली गेली आणि गेली 5 दिवस चर्चा या स्पर्धेची झाली। त्याच्यात एक दिवस पाऊस आला, नुसता पाऊस नाही आला, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आला। पावसात बरंच काही, अगदी हे लाईटचे पोल देखील कोसळले गेले। स्पर्धा होणार की नाही याची या ठिकाणी नक्कीच चिंता होती, परंतु याही परिस्थितीमध्ये आयोजक खंबीर उभे राहिले आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलंय, म्हणून आयोजकांचं विशेष कौतुक। अमन आवटे कागल, जिल्हा कोल्हापूर, यावेळेला उसळी पाहायला मिळाली, बॉलला टर्नही पाहायला मिळाला, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी। आपला भारत देश क्रिकेट प्रेमी आहे आणि भारतात क्रिकेट मोठ्या प्रमाणावर चालतं, मग टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, अगदी प्लास्टिक बॉल क्रिकेट,
कुठे हाफ पिच क्रिकेट चालतं, कुठे अंडरआर्म क्रिकेट चालतं. क्रिकेटचे विविध फॉर्मॅट आपण अगदी डोक्यावर घेतो आणि आज असंच एक क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट पाहतोय, परंतु कागल नगरी क्रिकेटच्या रंगात रंगून गेली आहे. बिग हिट, रिवर्स खेळले, तिकडे मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल बाजूला राहिला, सीमारेषच्या जवळ बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय खरा, परंतु तिकडे धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. तनिष नाईक मैदानात आले, धावसंख्या 9 वर आहे. 7 षटकांचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते, कारण ही स्पर्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने नामदार साहेबांच्या म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केली आहे खरी, परंतु काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. म्हणून या सगळ्या मित्र परिवाराचं, अक्षयजी शेळके आणि त्यांचा सगळा मित्र समूह, यावेळेला बॉल कव्हर्सला खेळला जातोय. सर्कल फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि बॉल सीमारेषेच्या पार. 4. काय आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. नील इंडियन बॉईज इंडलगा, दुसऱ्या बाजूला अमन आवटे कागल. प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फक्त आपण जी बाउंड्री लाईन आहे ना त्याच्या 1 फूट मागे बसायचंय. चला, सगळ्यांना विनंती आहे, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मोठी मॅच आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. एका बाजूला इंडलगा, एका बाजूला जर पाहिलं तर कागलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचा राजकीय प्रवास जर पाहिलं तर पंचायत समिती कागल मधून सुरू झाला, त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूर, विविध पद त्यांनी निभावली, त्यांना न्याय दिला. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील विविध मंत्रीपदांना देखील ज्यांनी न्याय दिला असे लोकनेते. यावेळेला बॅकफुटला जात स्ट्रोक मात्र पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु बॉल टर्न होतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहे संतोष कासवटकर. सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिलं पर्व जे मात्र पाथर्डीमध्ये पार पडलं होतं आणि त्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देखील संतोष कासवटकर यांनीच, कोल्हापूरचा जादूगर देखील म्हटलं जातं त्यांना. अशा विविध स्पर्धा गाजवणारे संतोष कासवटकर, परंतु तेवढे चांगले बॅटर. हो, यावेळेला अगदी लोअर फुलटॉस बॉल, परंतु त्याला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात 2 धावा तिकडे येत आहेत. तनिष नाईक एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुशांत कडोलकर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस, 1 रन शॉट त्या ठिकाणी कळवलं जात आहे. या दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत दोघे जी कामगिरी करतायत ना, त्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारं आयोजन. बिग हिट, फटका समोर टोलावलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु पाहायचंय. बॉल सीमारेषा दिशेने निघालाय आणि बॉल सीमारेषा पारच होतोय. 4 धावा. यावेळेला मी चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. तनिष नाईक एका बाजूने मॅचची सूत्रे आपल्या हातात ठेवतायत. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी बॉलला फक्त स्क्वेअर लेगला ढकललाय. बऱ्याच लांबवरून फिल्डर आले, धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. थ्रोही तेवढाच वेगात केलाय आणि त्याचाच फायदा घेत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच क्षणात किती वेळा मात्र प्रेक्षकांच्या नजरा इकडून तिकडे फिरल्या पहा. पहिल्या बॅटरकडे, त्यानंतर फिल्डरकडे, त्यानंतर पुन्हा ओव्हरथ्रो झाल्यानंतर तिकडे आणि आता पुन्हा बॅटर आणि फिल्डरकडे. याला क्रिकेट म्हणतात. हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावतो, मैदानात घेऊन येतो आणि आपण तासन तास या क्रिकेटच्या खेळाचेच होऊन जातो. आज मात्र गौरव, आज मात्र कार्याचा गौरव ज्यांच्या केला जातोय ते म्हणजे मंदिरवाले बाबा देखील ज्यांना म्हटलं जातं. आणि असा काही मिनी गोवा आपल्या परिसरामध्ये उभा केलाय. अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. मिनी गोवा आपल्या परिसरामध्ये आहे. यावेळेला बॉल फिरलाय,
फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ते खेळपट्टीवर पडले, परंतु बॉल किपरच्या हातात आहे. आणि एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी टाकला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 21 धावा धाव फलकावर. संतोष कासवडकर अनुभव आहे. कोल्हापूर म्हटलं तर अगदी किरण खटकर यांच्यापासून जर पाहिलं तर प्रवीण देसाई, अविनाश रायकल, अलीकडे नितीन माटुंगे, मनोज सकपाळ, विकी पुजारी, खूप सारी नावं येतात. हो, या वेळेला वेगळा फटका रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. अमन आवटे कागल एका बाजूला पाहायला मिळतोय. कागलची टीम एका बाजूला फायनलला, एका बाजूला हिंडलगा बेळगाव यांच्यामध्ये फायनल मॅच आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी संपलेली आहे आणि धावसंख्या झाली आहे 22 धावा. एवढं जबरदस्त आयोजन, प्रेक्षकांची एवढी प्रचंड गर्दी, ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली आहे हे मात्र नक्की. आणि त्याचं कारण आहे हे सगळे मित्र एकत्र आलेत आणि साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पद असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास खातं असू देत, त्याचबरोबर औकाफ खात्याचे राज्यमंत्री असू देत, शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. पशुसंवर्धन, पुन्हा एकदा दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, विधी न्याय मंत्री म्हणून त्यांनी राज्यमंत्री म्हणून कामगिरी केली आहे. त्याचबरोबरीने जमीन धारणा, जमीन कमाल धारणा, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय या खात्यांचाही ज्यांनी नक्कीच पदभार स्वीकारला, त्याला न्याय दिला. त्यानंतर पुन्हा पशुसंवर्धन, दुग्ध विकास, नगर विकास, मत्स्य व्यवसाय या विविध खात्यांना न्याय दिला. त्यानंतर कामगार, जलसंपदा अशा विविध खात्यांना ज्यांनी न्याय दिला. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामविकास मध्ये देखील खूप चांगलं काम राहिलं. कामगार मंत्री म्हणून राहिलं आणि आता वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून देखील खूप चांगलं काम ज्यांचं आपण पाहतोय, असे लोकनेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अंतिम टप्पा आहे. बॉलिंगसाठी येतात आकाश चव्हाण. खोलवर टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड ऑफला, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. गोलंदाजीसाठी जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर आणि गाव आचेगाव, अगदी अक्कलकोटच्या जवळ असणारा आचेगाव, या आचेगाववरून हा खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय. आकाश चव्हाण ॲज अ आयकॉन म्हणून सागर कांबळे रत्नागिरी आणि आचेगाव सोलापूरचे हे खेळाडू आकाश चव्हाण आयकॉन म्हणून या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही प्रत्येक टीम मध्ये 9 गावातील खेळाडू आणि 2 आयकॉन अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे. आणि हा फॉर्मॅट पहिल्याच प्रयत्नात कागलकरांनी उचलून धरला. यस, 3 ग्रामीण गट आणि 1 शहरी गट देखील इकडे पाहायला मिळाले. यावेळेला अगदी म्हणजे एका बाजूला शहरी गट, एका बाजूला ग्रामीण गट याच्यातील फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावांसाठीचा संघर्ष आणि धावा कराव्याच लागतील. क्रिकेटच्या खेळाचं पहिलं सूत्र आहे मैदानात जा आणि धावा करा. बॅटरला दिलं जाणारं पहिलं काम धावाच करा आणि बॉलरला दिलं पहिलं काम म्हणजे धावा रोका आणि विकेट घ्या. परंतु आपल्या सगळ्यांसाठीचं एकच काम आहे, दिवसभर या मॅच पाहत राहा, आनंद घेत राहा या क्रिकेटचा, याच्या आठवणी रेंगाळत राहतात, चर्चा करत राहतो क्रिकेटच्या खेळाची आपण मोठ्या प्रमाणावर, मग ते इंटरनॅशनल क्रिकेट असू देत किंवा आपलं क्रिकेट असू देत. आणि आज मात्र प्रश्न हा पडलाय IPL आहे की नाही, कारण कागलमध्ये एवढी गर्दी झाली आहे, कारण स्पर्धा सुपरहिट झाली आहे. या वेळेला थोडासा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं मिड ऑफला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. या वेळेला बॉलला उसळी पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि समीकरण बदललं जाईल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. हे सगळे प्रेक्षक आज ही स्पर्धा बऱ्याच कालावधीनंतर आणि सगळे प्रेक्षकांची ज्या वेळेला चर्चा केली ना राहुलजी, सगळे हेच म्हणलेत ही स्पर्धा दरवर्षी व्हावी, याच्यापेक्षा मोठी व्हावी, वेगळे फॉर्मॅट यावे, आम्हाला भारतातील मोठमोठे खेळाडू देखील इकडे पाहायला मिळावे. माझ्या मते ही सुरुवात आहे आणि पुढल्या वर्षी याही पेक्षा मोठं आयोजन याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहे आणि माध्यम तेच असणार आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 26. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. यावेळेला बिग हिट, पुलचा फटका खेळलाय, फिल्डर तिकडे येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पार. 4 धावा आणि एकंदरीत धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 30 धावा.
मुश्रीफ साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा, प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचबरोबरीने अक्षयजी शेळके यांच्या संकल्पनेतून साकार झाली आणि त्यांच्या सगळ्या मित्रांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा आज आपण पाहतोय. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 30 झाली आहे. असं वाटतंय कुठेतरी की धावसंख्या कमी होते, त्यावेळेला मोठा फटका येतोय. यावेळेला अगदी सुपला पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे फलंदाज हुकला आणि एक डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 30 वर थांबलेली आहे. 7 ओव्हरची असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ त्यांच्यात सुरू असणारा हा फायनलचा सामना. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न होता आकाशाचा आणि अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नसतात, परंतु आकाशने चांगला प्रयत्न केला. कदाचित दुखापत जर झाली नाही ना, चौकशी करूयात. आकाश ओके आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावांवर. जवळपास 10 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये विविध विभागातील संघ येताना पाहायला मिळाले. बेळगावचे संघ पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपण सकाळी रायबागचा काही संघ, निपाणीचे पाहायला मिळाले, सांगलीचे संघ पाहायला मिळाले, कोल्हापूरचे संघ पाहायला मिळाले. म्हणजे विविध विभागातून संघ आले आणि आयकॉन देखील जर पाहिलं तर कोणी कर्नाटकातून आलं, कोणी अगदी भिवंडी परिसरातून आयकॉन आले, मुंबई परिसरातून आले, नवी मुंबईवरून आले, कोकणातून आले, पश्चिम महाराष्ट्रातून आले, विविध परिसरातून हे आयकॉन या ठिकाणी येताना पाहायला मिळाले आणि ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाले. याच पुढच्या वर्षी ही स्पर्धा याही पेक्षा मोठी नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रकाशरावजी गाडेकर साहेब माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे आयोजक अक्षयजी शेळके साहेब प्रेमी कागल आणि त्याचबरोबरीने निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, अजरुद्दीनजी तहसीलदार आणि रुपेशजी बोते या सगळ्यांकडून मात्र एक मोठी स्पर्धा, याही पेक्षा मोठी स्पर्धा आत्ताच या ठिकाणी कळवण्यात येते की याही पेक्षा मोठी स्पर्धा पुढल्या वर्षी याच मैदानात होणार आहे. कारण या वर्षीची स्पर्धा सुपर डुपर हिट झालेली आहे. पाहूया, 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. संतोष कासवटकर फिरकीपटू आणि अनुभवी खेळाडू यांच्याकडेच कॅप्टन गेलेले आहेत. कारण एका बाजूला तनिष नाईक, एका बाजूला सुशांत, दोघे चांगले खेळतात. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये आणि फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत तिकडे. विकेटचं पतन, अनुभवी संतोष कासवटकर. मॅचच्या दिशेने या भव्य दिव्य आयोजनाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि आता चौथ्या षटकाला सुरुवात जशी झाली तशी विकेट आलेली आहे. अमन आवटे कागल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉईज इंडलगा यांच्यामधील सुरू असणारी ही स्पर्धा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला खरा, त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने. चांगली गोलंदाजी पहा, खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला फक्त ढकललं समोरच्या दिशेने आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही पाहत राहायचं, असं हे क्रिकेट. आणि भारतात क्रिकेट प्रेम तर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. असं गावच नाहीये ज्या गावात क्रिकेट प्रेम नाहीये, असं गावच नाहीये ज्या गावात संघ नाहीयेत. संतोष कासवटकर यांचा बॉल
काय मारलाय, लांब 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 जा, शोधून आणा बॉल, एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. Welcome, everybody. आणि साहेबांचा वाढदिवस आणि रामनवमी हे समीकरण आहे. आज रामनवमी आहे, साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहतोय. आणि त्याचबरोबर प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांचाही उल्लेख आम्ही आवर्जून करू. उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याचंही सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. अक्षयजी शेळके साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या स्पर्धेला आयोजित करतायत. यावेळेला वेगळा फटका होता, परंतु जाईल चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने. मागील बॉलवर मोठा फटका खेळला खरा. हर्ष अडचूळ आलेत मैदानाच्या आतमध्ये. तनिष नाईक एका बाजूने काय बॅटिंग करतायत, खूप लांबवरचा फटका मारला आणि पुन्हा एकदा संतोष कासवटकर यांनी आपला अनुभव दाखवला. तनिषने खुश केलंय ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली आहे. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकारही खेळलाय. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. फिल्डर मात्र थोडेसे दूर आहेत, ते येत आहेत त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा तिकडे घेतल्या देखील गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. अभिष्ट चिंतन सोहळा लोकनेत्याचा, सर्वसामान्यांसाठी सातत्याने उपलब्ध असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभा लगातार 6 वेळा गाठणाऱ्यांचा म्हणजेच हसन मुश्रीफ साहेबांचा आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी त्यासाठी इकडे झालेली आहे. धावसंख्या 40 झाली आहे. 40 ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा संतोष कासवटकर, कमी गतीचा बॉल, पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला चढवलाय. तनिषची बॅटिंग सध्या चर्चेत आहे, टाळ्या होतील एवढा जबरदस्त फटका, सिक्सर. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 46 धावा धावफलकावर आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. काय माहोल या ठिकाणी बनलाय. विद्युत प्रकाश जो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. लाईट चांगली, व्यवस्था चांगली आहे. त्याचबरोबर खेळपट्टी चांगली आहे, मैदान चांगलं आहे, ट्रॉफ्या चांगल्या आहे, पारितोषिक चांगलं आहे, कारण जी टीम जिंकणार आहे ती लखपती होणार आहे. विविध मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रेमी देखील आनंद घेत आहेत. कृष्ण पटकरे यांचंही स्वागत. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचे चाहते जगभरातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातो तुम्हाला या स्पर्धेच्या फायनल मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र हा भव्य दिव्य सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बेळगावचा संघ पाहायला मिळतोय इंडलगा, एका बाजूला कागलचा संघ पाहायला मिळतोय कोल्हापूरचा अमन आवटे यांचा, आणि दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉयज इंडलगा. त्यामुळे या मॅचवर आणि tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आमच्याशी जोडले असतील. यस, 500 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद युट्यूबला सुद्धा tenniscricket.in या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर घेत आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आलेत कव्हरचे आणि तोपर्यंत एक धाव मिळणार आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आकाश चव्हाणच आले. थोडीशी दुखापत झाली होती मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर, त्याच्यातून सावरत असताना पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आकाश चव्हाण आलेत, जे खास आचेगाव दक्षिण सोलापूर तालुक्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी कागलमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 5. आकाश चव्हाण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कागल नगरी. यावेळेला बिग हिट केलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलं, बॉल हवेत आणि हातात जातोय बॉल. आकाश चव्हाण मात्र या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आले, कमबॅक केलं आणि विकेटही घेतली. 15 बॉल मध्ये 30 धावांची खेळी केली आहे. कौतुक करावं लागेल आणि माझ्या मते टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी तनिष नाईक यांनी केली आहे आणि या सामन्यावर तनिष यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी.
यस, मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुशांत येत आहेत ज्यांच्याही नावावर अर्धशतक आहे. हजारोची गर्दी आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा मात्र लक्षात राहील. वर्षभर वाट पाहतील प्रेक्षक की ही स्पर्धा कधी येणार आणि ही स्पर्धा आम्ही कधी पाहणार. आणि कागलवासियांसाठी वर्षातील हा आनंदाचा क्षण आहे. एकाच वेळेला दोन आनंदाचे क्षण आहेत. मुश्रीफ साहेबांचा आज अभिष्टचिंतन सोहळा, त्याचबरोबरीने आज रामनवमी आणि त्याचबरोबरीने आज क्रिकेटचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय. आणि उद्या प्रकाशरावजी गाडेकर साहेबांचा देखील अभिष्टचिंतन सोहळा आणि त्याच्या निमित्ताची ही भव्य दिव्य स्पर्धा अख्खं कागल अख्खं कोल्हापूर पाहतंय. यावेळेला फटका पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, सर्कल भेदण्याचा प्रयत्न केलाय परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा. ओमकार खामकर त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडून अडवला गेला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 49 धावा. या षटकात चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आकाश यांनी. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आयकॉन म्हणून त्यांची निवड का केली गेली आहे त्याचंही उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणजे प्रत्येकाला आपला बेस द्यायचा आहे. आयकॉन असला तर आयकॉनलाही बेस द्यायचा आहे आणि गावातल्या खेळाडूंना सुद्धा बेस द्यायचा आहे. फक्त आयकॉनच मॅच जिंकून देणार नाहीयेत तर आणि फक्त गावातील खेळाडू सुद्धा मॅच जिंकून देणार, दोघांनाही खेळायचं आहे. यावेळेला पूलचा फटका खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवला जातोय. चांगली फेकी आणि फक्त एक धाव. वाह, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि थ्रो सुद्धा. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या झाली आहे 50 धावा. धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. नील इंडियन बॉयज हिंडलगा बेळगाव. ओव्हर नंबर 5. यानंतर आणखी 2 ओव्हर आपल्या भेटीला येणार आहेत. 7 षटकांची ही लढत आपल्या भेटीला आली आहे खरी आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत. या क्रिकेटच्या खेळाची देखील एक वेगळी बात आहे. 22 खेळाडू मैदानात खेळतात परंतु आपल्या मनामध्ये क्रिकेट रंगत असतं. चांगला बॉल, चांगला बॉल. सन्मान दिला या चांगल्या बॉलचा. कव्हरच्या दिशेने ढकललाय आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाते 51 वर. म्हणजे 10च्या सुरुवातीपासून 10च्या पुढे सरासरी ठेवण्याचं काम केलं. त्यानंतर जर पाहिलं तर मागील 2 ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या कमी आली, त्यानंतर पुन्हा जास्त आणि आता पुन्हा मात्र थोडंसं कंट्रोल केलंय आकाश चव्हाणने या ओव्हरमध्ये आतापर्यंत तरी. सुशांत एका बाजूला, सुशांत कडोलकर आणि सुशांत कोवाडकर. यस, हर्ष हडसूळ एका बाजूला पाहायला मिळतात. सुशांत कोवाडकर स्ट्राईकवर, जोडीला हर्ष हडसूळ. मुंबईच्या खार परिसरातील असणारा हा खेळाडू ज्याने अगदी यावर्षी ISPL सारखी एक मोठी स्पर्धा देखील खेळली आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी कळवला जातोय. बावन्न धावा धाव फलकावर. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामध्ये प्रचंड मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी. पुन्हा एकदा आकाश, या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्यांनी. हो, यावेळेला वेगात बॉल. काय वेग पाहायला मिळाला. वेगाबरोबर उसळी सुद्धा होती आणि लेंथ वरून मात्र ज्या पद्धतीने उसळी घेतली ना, अगदी वेगात यष्टीरक्षक गाठलाय बॉलने. आकाशचं हे षटक चांगलं राहिलं. यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 52 झाली आहे. आणि पुढल्या काही षटकांसाठी मी जातोय ज्यांनी 5 दिवस ज्यांच्या आवाजाने ही स्पर्धा गाजली गेली. सुनीलजी गायकवाड सर, आपल्या सगळ्यांचे आवडते समालोचक, त्यांच्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद चंदू जी, बहुत ही शानदार फाइनल का मुकाबला है. हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिलने वाला है. दोनों कद्दावर टीमें आमने सामने पहुंची है और दोनों पावर हाउसेस है टीमें हैं. एक तरफ बल्लेबाजी की गहराई है तो दूसरी तरफ वो गेंदबाजों की ताकत है. और टीम का स्कोर हो चुका है यहाँ पे 52 रन हो चुके हैं. ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर का खेल अभी भी बाकी है तो 7 ओवर का मुकाबला है. और पिछले मुकाबले में हमने देखा था कि 6 ओवर का मुकाबला होने के बावजूद वो 99 रन बोर्ड पे लगाए थे. तो यहाँ पे फिर उसी दिशा में कदम रखते हुए, हालांकि सामने वाली टीम के पास गेंदबाजों में वो पावर हाउसेस गेंदबाज है. ये देखिए गेंदबाजी के लिए अब सागर आते हुए
ये जो गेंदबाज है वो रत्नागिरी लांजा का रहने वाला है और दुबई में T10 टूर्नामेंट खेल के आया है। बहुत कमाल की गेंदबाजी करता है ये लड़का। देखिए सागर गेंदबाजी में आते हुए सामना करके हर्ष स्टंप से बाहर, काफी बाहर गेंद, एक खराब गेंद है। खराब गेंद के साथ एक अतिरिक्त रन आता हुआ, वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। इस वाइड के साथ एक अतिरिक्त रन और स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 53 पे। अभी भी 12 गेंदें शेष। इस 12 गेंदों में कम से कम 25-30 रन जोड़ने की कोशिश यहाँ से होने वाली है बल्लेबाजों की। सागर सामना करेंगे हर्ष। नो बॉल है ये नो बॉल है और गेंद जा रही है दरमियान के बाहर। 4 रनों के लिए नो बॉल आ गई है। इस गेंद के ऊपर 5 रन मिलेंगे। अगली गेंद अब फ्री हिट मिलने वाली है। इसका मतलब ये सही अंदेशा नहीं है, ये अमन आउट है युवा मंच टीम को। ये नो बॉल आ चुकी है तो 5 रन मिलेंगे। स्कोर बढ़ के पहुंचेगा 58 पे और अगली गेंद आपको फ्री हिट मिलने वाली है। फ्री हिट की गेंद आ चुकी है। वो बल्लेबाज अब रनआउट के सिवाय आउट नहीं हो सकते, तो बड़ी शॉट यकीनन होगी। क्यों छोड़ी है, ये मानना चाहिए था इस शॉट को। हर्ष ने उसको रिव्यू किया है, वो मांग की है कि ये वाइड होनी चाहिए। काफी दूर गेंद गई है ऐसा उनका मानना है, लेकिन अंपायर का मानना है कि नहीं वो सही लाइन पे गेंद गई है। और बड़े स्क्रीन पे ऊपर दिखाई देगी कि कहां से गुजरी है गेंद। और ऑन फाइल अंपायर इनका जो मानना था यही अब देखिए और रेफरी क्या डिसीजन देते हैं। फेयर डिलीवरी तो ऑनफाइल अंपायर का निर्णय कायम रहता हुआ। ऑनफील्ड अंपायर इनका मानना अब सही ठहरते हुए जो फ्री हिट गेंद थी हर्ष को बल्ला फेंकना चाहिए था इस गेंद के ऊपर। वैसे भी अब आउट होने वाले नहीं थे। 58 रन बोर्ड पे लगे। सागर इस ओवर की अगली गेंद और यहाँ पे गेंद खड़ी हुई है लेकिन फील्डर काफी दूर है। और ओमकार देखिए तेजी के साथ आ चुके हैं। रनआउट का मौका है और थर्ड अंपायर की मांग फिर एक बार हुई है इस रनआउट के लिए। ये गलती की थी, हर्ष ने रन लेने की चेष्टा की थी, पहला एक रन पूरा किया, दूसरे की जरूरत नहीं थी कि फील्डर तेजी के साथ वहां पे ओमकार आए थे गेंद के पीछे। 59 रन बन चुके हैं। अब देखा जाएगा, यहाँ पे रनआउट का मौका है, रन तो मिला है उसमें कोई दो राय नहीं है। दूसरे रन के चक्कर में वो रनआउट होते हुए दिखाई दिए। रेफरीज ने तो कुछ बताया नहीं है। नॉट आउट रहेंगे क्योंकि देखिए वहां पे दिखाई दे रहा है साफ तो से। एक ही रन है, वो दूसरे के लिए भागे थे, मना कर दिया, वापस जाते हुए रनआउट का मामला बना था। सागर कमाल की गेंदबाज है, रत्नागिरी से बिलोंग करते हैं, बहुत बड़े बड़े टूर्नामेंट खेल चुके हैं, भिवंडी में खेल चुके हैं, नई दिल्ली में खेल चुके हैं। ये नो बॉल फिर एक बार, एक ओवर में 2 बार नो बॉल आ चुकी है। ये बड़े गेंदबाज के साथ ये शोभा नहीं देता, लेकिन यहाँ पे आ गई है नो बॉल। एक और फ्री हिट, एक ओवर में 2 बार फ्री हिट, ये कम देखने को मिलता है, लेकिन यहां से दिखाई देता हुआ हर मैच में है सागर एक ना एक नो बॉल फेंकते हुए दिखाई दिए है। वो गति के साथ थोड़ा सा रनअप में प्रॉब्लम होते हुए नो बॉल आ चुकी है। स्कोर हो चुका है 60 रन और अब फ्री हिट गेंद, इस बार सुशांत। हर्ष नॉन स्ट्राइक फेंटे, सुशांत देखेंगे कड़ा प्रहार करने की कोशिश करेंगे।
बहुत बड़ा मंच है फाइनल का मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा। एक अच्छी गेंद, फिर एक बार लगातार इस ओवर में 2 बार फ्री हिट का मौका मिला है, दोनों बार फ्री हिट के मौके गंवाए हैं। खचाखच भरा हुआ ये मैदान, लगभग यहाँ से दर्शकों की संख्या भारी मात्रा में दिखाई दे रही है। बहुत आनंद के साथ लुत्फ उठाते हुए दर्शक। किनारे के साथ गेंद गई है, पीछे फील्डर है, फील्डर के हाथ पे जाएगी सीधा। संतोष कासवटकर उस क्षेत्र में है, इस दरमियान रन नहीं मिलेगा। डॉट आ चुकी है गेंद, और इस डॉट के साथ अब आगे बढ़ेंगे तो देखेंगे कि इस ओवर में एक वाइड पे की है, 2 नो बॉल पे की है, उसके बावजूद इस ओवर से रन ज्यादा आए नहीं है। 9 रन अब तक खर्च किए गए इस ओवर में। 2 बार आपको फ्री हिट मिली थी, 2 बार नो बॉल आई है, 1 बार वाइड आई है। बहुत इवेंटफुल ओवर रहता हुआ ये। देखेंगे सागर आगे क्या करेंगे। किनारा, मैं यही करने वाला था कि इवेंटफुल हुआ, एक वो विकेट भी आने वाले इस ओवर में, तभी विकेट आ चुकी है। मेरे दुश्मन के लिए अब शंकर आएंगे मैदान में। आते भाई शंकर। स्कोर हो चुका है 60 रन और विकेट का पतन हो चुका है। 4 विकेट गिर चुके हैं। हर्ष और शंकर दोनों बल्लेबाजी करते हुए। अंतिम गेंद इस ओवर की। 7 गेंदों का खेल यहां से बचा हुआ पहले इनिंग का। बहुत भारी मात्रा में दर्शक दिखाई दे रहे। अंतिम गेंद। सागर जब जब गेंदबाजी के लिए आते हैं तब तक अपने टीम को विकेट देके जाते हैं। शॉट के लिए, लेकिन वहां पे फील्डर है। ओ कैच ड्रॉप हो गई है, पकड़ना चाहिए थी। इतनी तो ये मुश्किल नहीं थी कैच, आसान कैच थी। और देखिए जहां पे 1 रन नहीं था वहां पे 3 आ गए। खराब क्रिकेट, कैच पकड़नी चाहिए ऐसे। वो कैचेस आपको बाद में खलने वाले हैं, क्योंकि वो पहली गेंद के ऊपर वो कैच ड्रॉप हुआ है। विकेट का पतन होते होते बचा है। 3 के साथ स्कोर हो चुका है 63 रन। 63 रन हो चुके। अंतिम ओवर अभी भी बाकी है। आज के दिन में हमने देखे बहुत सारे मुकाबले। वो पहले दिन में ऐसा चल रहा था कि लगभग 8 मुकाबले वो एक ही फॉर्मेट से चलते। टॉस जीती है, बल्लेबाजी की, गेंदबाजी की है, मैच जीती है। लेकिन पिछले मुकाबले में वो हिंदरगा की टीम ने बचाया कि टॉस जीतने से मैच जीता नहीं जाता। टॉस तो किस्मत वाली बात है। हम मेहनत करके मैच जीतेंगे, और मेहनत करके वो हिंदरगा की टीम जीती, और उनकी मेहनत रंग लाई है, तब जाके वो फाइनल में पहुंचे हैं। और कमाल का खेल हिंदरगा की टीम फिर एक बार वहां से दिखाती हुई। हिंदरगा बनाम अमन आउटे युवा मंच कागल, ये 2 टीमों के बीच किताबी भिड़ंत चलती हुई। किसके सर पे ताज सजेगा, ये देखने वाली बात रही है। और देखते हैं किसके सर पे ये ताज रहने वाला है। हुकूमत वही करता है जिसका दिलों पर राज है। हुकूमत तो वही करता है जिसका दिलों पर राज है, वरना यूं तो गली के मुर्गे पे सर के ताज है। ताज तो मुर्गे के सर पे भी होता है, लेकिन हुकूमत दिल पे करनी पड़ती है। सभी का दिल जीतना पड़ेगा यहाँ पे मैदान पे आके अपने खेल से। और दिल दोनों टीमों ने जीता है। दोनों टीमों ने बहुत जबरदस्त खेल खेला है। गेंदबाजी में ओंकार आएंगे। ओंकार, फुल टॉस गेंद, पीछे फील्डर है आकाश, वहां पे गलती हो गई आकाश द्वारा। गलत
इस बार गलत चेन था उनका कि वो कैच के लिए गए, गेंद को रोकना चाहिए था पहले, क्योंकि यहाँ पे रनों के मार्जिन से देखा जाए तो ये 4 रन गए। अगर आप कैच के लिए नहीं जाते तो 1 रन मिल सकता था, लेकिन यहाँ पे थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग होती हुई और इसका खामियाजा भुगतना पड़ता हुआ इन 4 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 67। 67 रन बन चुके हैं, 5 गेंदें अभी बची है। 80-85 वाला अगर बोर्ड पे रन लगते हैं तो मजेदार मुकाबला होगा, क्योंकि सामने वाले टीम के पास एक ऐसा बल्लेबाज है। ये शॉट आ गई है, पहले इस शॉट के बारे में बात करते हैं। 6 रन यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने विजयी होईल याची और बहुत बड़ी शॉट आ चुकी है शंकर द्वारा। देखिए शंकर ने गेंदें कितनी खेली है, 3 रन बना है 13। बहुत ही जबरदस्त काम चलता हुआ शंकर द्वारा, बेहतरीन बल्लेबाजी। देखिए कितने रन बनाने के बाद चल रही थी, टारगेट कितने का रखेंगे, 73 तो बन चुके हैं, अभी भी 4 गेंदें बची है। इस बार डॉट आ चुकी है गेंदें। अगर 80-85 रन बनते हैं तो मजा आने वाला है इस मैच में। और आप गलती की है, गलती हर्ष की है, ये गलती हर्ष की है। ये करना नहीं चाहिए था हर्ष को, क्योंकि उनका खड़े रहना बहुत इंपॉर्टेंट था और अच्छी बल्लेबाजी चल रही थी। शंकर ने भी बहुत अच्छे रन बनाए हैं। ऐसा नहीं है एक बार शंकर डॉट हुए तो उसका मतलब ये नहीं होता कि उसके ऊपर विश्वास ना रखे, क्योंकि 3 गेंदों में 13 रन शंकर ने भी बनाई है, और वो भी किसके सामने, ओंकार के सामने। ओंकार बहुत जबरदस्त बल्लेबाज है। चेक किया जाएगा कि क्रॉस हुआ या नहीं। ग्राउंड्समन अक्षय आणि पवन यांना विनंती आहे, आपण इथं साध आपल्याला साथ घालतोय, आपण यायचं आहे इकडं। नाही होती जागेला थांबलाय। सोडून उपयोग नाही, दोघं असं लागते, असं लागते। और हर्ष यहां से आउट होते हुए, वो गलत उनको रुकने के लिए कहना चाहिए तो पहले ही भागना चाहिए था उनको, वो गलती हुई है। और पीछे जो खिलाड़ी है वो नंदू उल्पे, वो बहुत शातिर दिमाग के खिलाड़ी है और टीम के कप्तान भी है, टीम को ऐसे चलाते हैं, बहुत होनहार खिलाड़ी है। तो बात चल रही थी कि टारगेट कितना रखेंगे। फिलहाल तो रन बोर्ड पे लग चुके हैं 73 रन बन चुके हैं, गेंदें बची है अभी भी 3। वो 80-85 की बात चल रही थी, 80-85 रखते तो बड़ा टारगेट हो सकता है, लेकिन बल्लेबाजी में एक बल्लेबाज जो है वो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज प्रतीक, इसके ऊपर निगाहें रखी है। इस बल्लेबाज ने इस पूरी सीरीज में ऐसे रन बनाए जैसे डब्बे से मक्खन निकाल दिया, इस प्रकार से बहुत जबरदस्त बारी खेलते हैं, आक्रामक शैली के हैं। तो उनके शॉट जो देखने में मजा आता है, कमाल की बल्लेबाजी की इस पूरी सीरीज में। उनके साथ इंद्रजीत बावड़ीकर, वो पावर हिटर बल्लेबाज है, ताकत वाले बल्लेबाज है। आकाश चौहान है, अच्छी गेंद है, आराम के साथ एक सिंगल लेंगे। और शंकर दूसरे के लिए भागे हैं, यहां पे भी गलती हुई है, यहां पे शंकर क्या चल रहा है, बिल्कुल तालमेल नहीं है किसी के पास। रनिंग बिटवीन विकेट में बहुत गड़बड़ दिखाई दे रही है। शंकर को ही खेलना था तो फिर वो हर्ष को रन आउट होने की जरूरत नहीं थी। और अब यहां से थोड़ी सी मुश्किलात पैदा होती हुई। पवन बल्लेबाजी के लिए अंदर जाएंगे,
74 74 रन हो चुके हैं, गेंदे बची है अभी भी दो। 80 की बात चल रही थी, 80 85 की बात चल रही थी, उतने रन तो अब बने नहीं है। 74 गेंदबाजी में अब ओमकार ने देखी है, वो पहले 2 गेंदों में 10 रन खाने के बाद एक शानदार वापसी की है। तो अंतिम 2 गेंदें बची है, स्कोर बढ़ के पहुंचा है 74 रन। क्या 80 बनेंगे? 80 बननी है तो एक बड़ी शॉट आनी चाहिए, मांग है बड़े शॉट की, लेकिन सामने वाले गेंदबाज भी चतुर चालाक गेंदबाज है। ओंकार सामना करेंगे बल्लेबाज पवन, नए बल्लेबाज मैदान पे आ चुके हैं। दो गेंदे शेष है। ओंकार सामना करेंगे बल्लेबाज पवन, बड़ी शॉट है लेकिन इस बार पीछे आकाश है, गेंद को रोकेंगे, दूसरे के लिए भागे है। 2 पूरे किए गए हैं। जैसे जैसे मैच आगे घटता जा रहा है, प्रेशर बढ़ता जा रहा है, प्रेशर में गलतियां हो रही है। इस बार एक और बार 2 भागे, 2 के साथ स्कोर होता हुआ 76। तो अंतिम गेंद बची है, देखेंगे इस अंतिम गेंद के ऊपर क्या करेंगे, किस प्रकार का प्रहार देखने को मिलेगा। 80 की बात चल रही है दिमाग में, तो आपको एक बड़े शॉट के साथ उसको पुख्ता करना पड़ेगा, 80 रन बोर्ड पे लगाने पड़ेंगे। अंतिम गेंद है, बड़ी शॉट है, गेंद हवा में, नीचे फील्डर आएंगे, कैच लपकी गई है। चौथे 5वें अटेम्प्ट में कैच पकड़ी गई है, बहुत बड़ी कैच सुशील संगपाल द्वारा, बड़ी कैच पकड़ी है। 76 बने, 77 चाहिए, 7 ओवर में 77, इसका मतलब है प्रति ओवर 11-11 के औसत के साथ रन बनाने हैं। बल्लेबाजी में पावर हाउस बल्लेबाजी है, लगभग 8वें-9वें नंबर तक बल्लेबाजी है, वहां पे बल्लेबाजी देखी जाए। वो प्रतीक बल्लेबाजी करते हैं, आकाश है, इंद्रजीत बावड़ेकर है, मनोज संगपाल है। उसके बाद बल्लेबाजी देखिए तो नंदू उल्पे बल्लेबाजी करते हैं, कासवटकर बल्लेबाजी करते हैं, उसमें कोई दोहराए नहीं है। बल्लेबाजी में बहुत बड़ी ताकत उनके पास है, इसमें नो डाउट। बट सामने वाले टीम के पास सुशांत नाम का एक गेंदबाज है, और इस और सुशांत उस सानिका स्पोर्ट्स मुरगुड द्वारा खेले गए टूर्नामेंट में इनकी टीम जीती थी, और वहां पे प्लेयर ऑफ द सीरीज का किताब का वो इलेक्ट्रिक बाइक जीती थी सुशांत ने। वो कमाल के गेंदबाज है। मेरे दुश्मन समझ मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय। गैना स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब मंचाच्या डाव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे। गैना स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांनी ताबडतोब मंचाच्या डाव्या बाजूला यायचं आहे। प्रशांत दळवी, आपण ज्या कुठेही असाल कृपया मंचावर यायचं आहे। प्रशांत दळवी, या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न व्हायला जातोय। मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं उपस्थित राहिल्याबद्दल कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय। थोड्याच वेळात मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय। गैना स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला यायचं आहे।
भैयासाहेब मानेसाहेबांचा सत्कार निखिल कुसाळ करतील. प्रशांत दळवी. साजिद साहेबांचा सत्कार माननीय साजिद मुश्रीफ साहेबांचा सत्कार प्रशांत दळवी करतील. थोडी जागा करा स्टेजवर, थोडी जागा करा. शशिकांत खोत साहेबांचा सत्कार अजर तहसीलदार करतील. प्रकाशराव गाडेकर साहेबांचा सत्कार राहुल सूर्यवंशी करतील. संजय फराकटे साहेबांचा सत्कार रुपेश बोते. रुपेश बोते. संजय चितारी साहेबांचा सत्कार सौरभ पाटील साहेबांचा सत्कार प्रकाश लोखंडे करतील. रमेश तोडकर साहेबांचा सत्कार विजय गावडे करतील. तोडकर साहेबांचा सत्कार विजय गावडे करतील. संजय फराकटे साहेबांचा सत्कार महेश कल्ले करतील. नागेश चौगले साहेबांचा सत्कार विनायक वंडकर करतील. विवेक लोटे साहेबांचा सत्कार अरविंद भटकर करतील. संग्राम लाड साहेबांचा सत्कार आतिश कांबळे करतील. अर्जुन नाईक साहेबांचा सत्कार अजिंक्य शेळके करतील. अर्जुन नाईक. अमर सनगर साहेबांचा सत्कार आमच्या कमिटीचे सदस्य निखिल कुसाळ करतील. प्रकाश नाळे साहेबांचा सत्कार विनायक वंडकर करतील. अमर सनगर साहेबांचा सत्कार निखिल कुसाळ. शशिकांत खोत साहेबांचा सत्कार राहुल सूर्यवंशी करतील. शशिकांत नाईक साहेबांचा सत्कार प्रकाश नाळे साहेबांचा सत्कार दिलीप निंबाळकर करतील. जरा स्टेजवर थोडी जागा करायची आहे. सुनील चौगले साहेबांचा सत्कार धन्यकुमार सोनुले करतील.
देवराज बळकट्टी साहेबांचा सत्कार आतिश कांबळे करतील. सम्राट सनगर साहेबांचा सत्कार अमोल शेलार करतील. मॅच चालू करायची आहे. पंचांना विनंती आहे, आपण मैदानाचा ताबा पंचांना घ्यायचा. विनंती आहे मॅच चालू करायचे. थोडं स्टेजवर जागा करायचे. थोडी जागा जागा या इकडे इकडे या प्रकाश इकडे या इकडे प्रकाश. अरे, उडी मारता. यानंतर या पूर्ण स्पर्धेचे आयोजक अक्षय शेळके यांचा सत्कार मान्य भैयासाहेब माने, साजीसाहेब मुश्रीफ व गाडेकर साहेब यांच्या मार्फत व्हावा हे असं पूर्ण कागलवासियांच्या मी विनंती करतो. या स्पर्धेचे आयोजक अक्षय शेळके यांचा सत्कार साजीसाहेब मुश्रीफ साहेब, भैयाबाबा व गाडेकर साहेब यांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो. व त्यांची पूर्ण कमिटी यांचाही सत्कार भैयाबाबा, बापू व साजी साहेब यांनी करावा. अंपायरने आज जायचंय. मॅच चालू करा. इंद्रजित बावडेकर बॅट्समन पाठवा. बॅट्समन सत्तू दादा. धीरज खोत स्टेजवर यावे. धीरज खोत. टेम्पो. बॉल द्या. बॉल राहुल सुरुंशे. बॉल दिलाय काय? ओके. माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नाईट प्लास्टिक बॉल स्पर्धा 2025 चेअरमन चषक 2025 ही स्पर्धा येत्या 13 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचं ठिकाण आहे इंदिराव गाडगे पटांगण, खर्डेकर चौक, कागल या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 11,900 रुपये, दुसरं पारितोषिक 7,900 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,900 रुपये. आणि सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. प्लास्टिक बॉल स्पर्धा आहेत, हाफ पीस स्पर्धा आहेत. 11,900, 7,900 आणि 5,900 अशी या स्पर्धेची बक्षिसाची रक्कम आहे. चेअरमन चषक 2025. मैच शुरू होता हुआ रंचेस ऑन है. मजेदार मुकाबला होने वाला है. 11 रन प्रति ओवर आपको भागना पड़ेगा. 7 ओवर में 77 रन बनाने हैं. मजेदार मुकाबला होगा, उसमें कोई डाउट नहीं है क्योंकि दोनों तगड़ी टीमें हैं और फाइनल का मुकाबला पैसा वसूल मुकाबला होने वाला है. नाखून चबाने वाला ये मुकाबला होने वाला है. मजा आने वाला इस मैच में. बहुत उम्दा प्रदर्शन है. दोनों कद्दावर टीमें आमने सामने आ चुकी है. दोनों ताकतवर टीमें हैं. दोनों दादा टीमें इस फाइनल के मंच पे आ चुकी है. टॉस जीता था, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था. फैसला कितना सही था ये करेगा अब, क्योंकि सामने वाले टीम ने 76 बनाए 77 रखे हैं. गेंदबाजी के लिए आएंगे सुशांत और बल्लेबाजी के लिए इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन फॉर्म में खेलता हुआ लड़का प्रतीक. प्रतीक स्ट्राइक पे, नॉट स्ट्राइक पे आकाश. गेंदबाजी के लिए आते हुए सुशांत. पावर प्ले के 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट रहने वाले हैं. सुशांत और पहली गेंद नो बॉल आ गई है. क्यों छोड़ी प्रतीक ने? वो मालूम था आपको नो बॉल है. नो बॉल है तो अगली गेंद फ्री हिट मिलने वाली है. और सुशांत जो है वो फरवरी में खेले गए मुरगुड में सानी का फाउंडेशन के द्वारा सानी का चषक खेला गया था. वहां पे उनकी टीम फाइनल में जीती थी और प्लेयर ऑफ द सीरीज रहते हैं, इलेक्ट्रिक बाइक उनको मिली थी. यही सुशांत ने कमाल का प्रदर्शन किया था. फ्री हिट गेंद, वो फ्री हिट गेंद. बल्ला तो जरूर चला है लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं बल्ले के साथ, लेकिन फिर भी 1 रन देके जाएगा. इस 1 रन के साथ अब स्कोर बढ़ के पहुंचेगा 2 पे. मजेदार मुकाबला है, हाई वोल्टेज ड्रामा है. दोनों कद्दावर टीमें, ताकतवर टीमें, दोनों विस्फोटक टीमें आमने सामने आ पहुंची है.
इस बीच इस ओवर की अगली गेंद सुशांत, सामना करेंगे आकाश। और इस बार गेंद हवा में थी और एक रन और मिलेगा। और फील्डर के थोड़ी सी आगे गिरी है गेंद। एक और रन हर ओवर में, वो 11-11 प्रति ओवर आपको रन बनाने हैं। शुरुआत हो चुकी है, 3 रन मिल चुके हैं पहली 2 गेंदों में। 4 गेंदें बची है, 4 गेंदों में क्या 8 रन आएंगे, क्योंकि प्रति ओवर ही भागना है। ज्यादा तेज भागेंगे तो ये बल्लेबाज गेंदबाजी साइड काफी सतर्क साइड है, काफी होशियार गेंदबाज है इस गेंद लाइनअप में। सभी गेंदबाज गति वाले गेंदबाज है। सुशांत चले, सामना करेंगे प्रतीक। जबरदस्त शॉट के लिए है और यहाँ पे मौका था, छलांग लगाई जरूर, लेकिन गेंद तीसरे के लिए भागे है, तीसरा पूरा किए गए, लेकिन क्या बाउंड्री चेक करने की चाहत होगी मन में? तो सही है, तो 3 रन मिलेंगे इस 3 रन के साथ। अब स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 6 पे। प्रतीक और आकाश आइकॉन खिलाड़ी है, बहुत उम्दा प्रदर्शन रहा है इनका भी इस पूरी सीरीज में। बहुत बड़े बड़े नाम याद रहेंगे, वो सुशील बुर्ले हो, सुशांत हो। अच्छी गेंद है, अपील की गई थी लीग पेपर की, लेकिन उसमें विश्वास नहीं था। और अगर डायरेक्ट हिट होती तो काम तमाम हो सकता था। एक और एक्स्ट्रा रन आता बॉल लेग 22 के द्वारा स्कोर में जुड़ा जाएगा, लेकिन 7 रन हो चुके हैं। इस ओवर की गेंदें हो चुकी है 4 हो चुकी है, क्योंकि पहली गेंद नो बॉल आई है। 2 गेंदें शेष। सुशांत अब बल्लेबाजी के लिए फिर एक बार प्रतीक स्ट्राइक पे जाते हुए, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, इनके ऊपर दारोमदार रहेगा। क्या करेंगे वो, हवाई फायर करेंगे या फिर वो कारपेट के साथ गेंदों को भगाएंगे? वो बल्ला जरूर घुमाया, लेकिन बल्ले के साथ संपर्क नहीं है। एक और गेंद हेलो। तो इस गेंद के ऊपर चौवा आता हुआ, तो ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 11 प्रति ओवर 11 के साथ भागना, और 11 आ चुके हैं। और अब आगे का आको देखा हाल आपको मराठी में हेलो। चंदू सर की आवाज में सुनने को मिलेगा। और जो मुंबई से आए, बहुत दूर से यहाँ तक आए, बहुत फेमस आवाज है ये, पूरे महाराष्ट्र में इनकी आवाज। मेरे दुश्मन समझ रहे रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे या प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये। नामदार चषकाच्या माध्यमातून आज कागल नगरी क्रिकेटच्या रंगात रंगून गेली आहे। फायनलचा सामना सुरू आहे। एका बाजूला अमन आवटे कागल, दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉयज हिंडलगा बेळगाव। सुरू असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा 77चा पाठलाग करायचा आहे। 11 धावा, म्हणजे 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत, आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर 11 धावा झालेल्या आहेत। आकाश चव्हाण आणि जोडीला प्रतीक पाटील। बिग हिट, फटका टोलावलाय, मिडॉनच्या डोक्यावरून फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार। 4 चौकार।
येस, लल्लन मकवाना यांचं देखील विशेष कौतुक. या संपूर्ण स्पर्धेचं ग्राउंड्समन म्हणून खूप छान काम त्यांनी केलंय. जव्यात मॅचच्या दिशेने आयोजकांचं कौतुक, लोकनेत्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच हसन मुश्रीफ साहेबांचा, आणि जे सकाळी 6 ते रात्री 11 सर्वसामान्यांसाठी सातत्याने मात्र उपलब्ध असतात असं हे व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच लोकनेते, 6 वेळा महाराष्ट्र राज्याची विधानसभा. यावेळेला मात्र आकाश बॉलला खेळतात. फायलेकच्या क्षेत्रात वेगात बॉल निघालाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 ने पुढे जाते. ती 17 धावा धावफलकावर. कोण जिंकणार? लल्लनजी मकवाना साहेब ग्राउंड पण म्हणून खूप चांगलं काम करतायत, त्याचं विशेष कौतुक. नव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 17 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. योग्य बॉल या ठिकाणी कळवला जातोय. एका बाजूला कागलचा अमन आवटे संघ, एका बाजूला नील इंडियन बॉईज इंडलगा संघ पाहायला मिळतोय. 77चा पाठलाग. आणि काय स्पर्धा आयोजित केली आहे. हजारो प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मुसळधार पाऊस आला, वादळ आलं, वारा आला, लाईटचे टॉवर पडले, बॅनर इकडे तिकडे गेले, स्पर्धा नाही थांबली. ती दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आकाश यांचा, आणि धाव घ्यायची की नाही या विमंचनेमध्ये होते, आणि धावबादचा या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला, परंतु धाव कंप्लीट होते. 18 धावा धावफलकावर. 2 बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक, गोकुळ, त्याचबरोबर जर महाराष्ट्र राज्याची विधानसभा, विविध सुरुवातीला राज्यमंत्री, त्यानंतर कॅबिनेट मंत्री, सातत्याने मात्र विविध मंत्रीपद ज्यांनी मात्र आपल्याला त्यांना न्याय दिला. धावसंख्या 18. आणि इकडे आपण पाहतोय दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावर आहेत. यस, रिव्ह्यू ओव्हर स्टेपिंग नो बॉल साठी. यस, एलबीडब्ल्यू. यस, एलबीडब्ल्यू साठी. यस, हा, नॉट आउट कवलं जात आहे. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा निघालोय. फायनल मॅच आहे, आणि फायनल मॅचला टाळ्या नाही वाजल्या, शिट्या नाही वाजल्या, आणि आवाज आरडाओरडा नाही झाला तर मजा सुद्धा येत नाही. आणि कागलकर मोठ्या प्रमाणावर तो आवाज सुद्धा करणार आहेत, कारण वर्षभराने हा सोहळा 1 वर्षाने पुन्हा एकदा मिळेल पाहिला. परंतु आज हा दिवस आपल्या कॅमेऱ्यात प्रत्येकाने साठवला असेल. हे गर्दीचा फोटो घेतला असेल, स्वतःचा मैदानाबरोबर खेळाडूबरोबर सेल्फी सुद्धा घेतला असेल, कारण ही भव्य दिव्य स्पर्धा मात्र प्रेक्षकांना देखील तेवढीच आवडली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. यस, हसन मुश्रीफ साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस, आणि त्याच्याच निमित्ताची भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवे, डबल माइंड झाले स्ट्रोक खेळताना, परंतु याही वेळेला अशा ठिकाणी चेंडू पडलाय ना ज्या ठिकाणी कोणीच नव्हतं. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. 11ची सरासरी गाठायची आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 7 ओव्हरमध्ये 77 धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. जो जिंकणार आहे तो लखपती होणार आहे, कारण पहिलं पारितोषिक 1 लाखाचं आहे. आणि त्यामुळे या स्पर्धेची चर्चा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट, फटका चांगला खेळलाय, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी, आणि आणखीन एकदा संधी, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि आकाश चव्हाणचाच हा झेल सुटलाय. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 21 धावा. कट टू कट मॅच पुढे निघाली आहे, परंतु आपल्याला आनंद देणार आहे क्रिकेटचा हा खेळ.
प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांचा देखील अभिष्ट चिंतन सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी माझी नगराध्यक्ष कागल. चला मॅच चालू करत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर हसन मुश्रीफ साहेब यावेळेला मी मेरे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 ओव्हर आणि धावांची आवश्यकता आहे ती 56 धावा. 5 ओव्हर मध्ये 56 धावा करायच्या या मॅचला जिंकण्यासाठी बॉलिंग साठी येत आहेत हर्ष अडसूळ. एक मुंबईवरून आलेत खास ही स्पर्धा आयकॉन म्हणून खेळण्यासाठी. आणि समोर जर पाहिलं तर प्रतीक पाटील आणि आकाश चव्हाण ही सलामीची जोडी कागल टीम साठी. बिग हिट, फटका टोलावलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर आहेत, काय होणार आणि काय कॅच पकडली आहे. स्वतः गोलंदाज हर्ष अडसूळ पाठी आले आणि कॅच घेतली आहे. जाऊया त्या ठिकाणी मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळतोय. नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते खरी. आणि आज या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. हर्ष अडसूळने काय कॅच घेतली आहे, जबरदस्त. विकेट येत नव्हती आणि ती विकेट या ठिकाणी आली आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, विकेट सुद्धा आली. आणि आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मात्र या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. त्याचा आनंद प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर घेताना पाहायला मिळत आहेत. कागल नगरीतील हे भव्य दिव्य आयोजन आतापर्यंत ही स्पर्धा ज्या पद्धतीने झाली आहे ना, अगदी प्रेक्षकांचं सहकार्य चला जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चला जाऊयात मॅचच्या दिशेने मॅच सुरू ठेवायची आहे. अंतिम फेरीचा सामना प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन मनोज सकपाळ याही खेळाडूचा अगदी मुंबई पासून दुबई पर्यंत डंका पाहायला मिळाला आणि मोठमोठ्या पुण्याच्या डिंगडॉंग संघात अगदी दुबई देखील गाजवले. तेच मनोज सकपाळ बॅटिंग साठी. हो, चांगला बॉल पाहिला मिळाला. बॉलला थोडीशी उंची होती, त्याला ऑन साईडला ढकललंय फक्त. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते धावसंख्या 22 धावा धाव फलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावर म्हणजे अजूनही 55 धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. सोपही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. या मॅचला जिंकायचे लक्ष एकच आहे, ही मॅच जिंकायची आणि 1 लाखाची ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जायची आहे. त्याच्यासाठीचा प्रयत्न अमन आवटे कागल आणि दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉयज हिंडलगा बेळगाव यांच्यामधील फायनलचा सामना हजारो प्रेक्षकांच्या साथीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आता हार मानून चालणार नाही. जो चुकी करणार आहे या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅच वर लागलंय. आकाश चव्हाण दुसऱ्या बाजूला मनोज सकपाळ हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु बॉलिंग साठी हर्ष अडसूळ ज्याने एक अप्रतिम झेल घेतला. अष्टपैलू कामगिरी या हर्ष अडसूळ यांनी या स्पर्धेमध्ये केलेली आहे ऍज अ आयकॉन म्हणून खेळत असताना.
बिग हिट, बिरकावून दिलाय बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. चव्हाण यांच्या बॅट मधून जो खेळाडू सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातून आणि आचेगाव या गावातून दाखल झालाय कागल नगरीमध्ये, त्यांच्याच बॅट मधून येताना पहिल्या वेळेला मोठा फटका. धावसंख्या 30 झाली आहे. पुढे सरसावले, वेगात बॉल होता, फुल टॉस मात्र प्रॉपर गॅदर नाही झाला. एक धाव तिकडे मिळणार आहे. फिल्डर येत आहेत अतिशय जलद गतीने आणि तिकडे जर पाहिलं धावसंख्या 1 ने पुढे. काय मॅच चालली, कट टू कट फाईट यालाच म्हणतात आणि तशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. दोघे एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करतायत. या फायनलला आपल्याच गावात घेऊन जायचंय याच्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूला आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, कव्हरची दिशा तेवढा चांगला फटका, दर्जेदार. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे तब्बल 32 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 32 झाली आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता असताना येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 45 धावांची आवश्यकता 4 ओव्हर मध्ये पाहिजे. मयूर स्पोर्ट्स लिंगनूर कापसी यांच्या वतीनं दिनांक 8 ते 12 या दरम्यान नामदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा भव्य डे नाईट स्पर्धा असणार आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि इतर 2 पारितोषिक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ही रुपये 8,000 रुपयाची असणार आहेत. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द सिरीजसाठी सायकल हे या ठिकाणी पारितोषिक आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची प्रवेश फी ही या ठिकाणी सांगितली गेली आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यासाठी प्रत्येकी 1500 रुपये असं या ठिकाणी इनाम असणार आहे आणि ही स्पर्धा 8 ते 12 या दरम्यान खेळली जाणार आहे. 51 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. नामदार चषक मयूर स्पोर्ट्स लिंगनूर यांच्या वतीने ही स्पर्धा असणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चार ओव्हर येण्या बाकी आहे आणि तब्बल 45 धावा देखील करायच्या आहेत. म्हणजे मॅच ऑन आहे. एक विकेट गेली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजूनही 45 धावांचं आव्हान बाकी आहे. काय होणार या ठिकाणी याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मनोज सकपाळ, आकाश चव्हाण की जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 4 ओव्हर, येणारे 20 मिनिटं ठरवतील ही मॅच कुठे जाणार, कोणत्या संघाच्या बाजूने जाणार. बेळगावला जाणार की कागल मध्ये राहणार. अमनजी आवटे आणि दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉईज इंडलगा बेळगाव, अशा प्रकारचा सामना सुशील गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. या सांगलीचे खेळाडू सुशील बुर्ले ज्याने 65 धावांची खेळी सुद्धा केली आहे, तेच बॉलिंगला आलेत. समोर मनोज सकपाळ. ओ हो वेगात बॅट फिरवली आहे परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या हातात गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी बॉल बाकी आहेत ते 23 आणि धावा करायच्या त्या 45. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एक एक डॉट बॉल दबाव वाढवेल मात्र या ठिकाणी बॅटरवरचा आणि एक एक फटका दबाव बॉलरवरचा देखील वाढवणार आहे. पाहूया मनोज सकपाळ सिक्सर किंग आहेत, कित्येक स्पर्धा जिंकल्यात परंतु समोर सुशील आहेत. ओहो बॅक टू बॅक मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढली की काय, अशाच पद्धतीचा बॉल या ठिकाणी टाकलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल. समीकरण बदलत आहे. प्रचंड वेगातील चेंडू येताना पाहायला मिळाला. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 45च. जवळपास अर्धा डाव झालाय.
22 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बिग हिट, चांगला फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, परंतु फिल्डर आलेत आता त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे, फेकी करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अजूनही 44 पाहिजेत. अर्धा डाव झालाय, म्हणजे 21 बॉलचा खेळ झालाय. 21 बॉल बाकी आहेत. 21 बॉल मध्ये 33 झालेत. 21 बॉल मध्ये 44 बाकी आहेत. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा खेळ पाहायला मिळणार आहे. फायनल आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मजा मात्र नक्कीच येणार आहे. ओहो, अतिशय वेगात बॉल या ठिकाणी टाकलाय. टायमिंग नाही झालाय, परंतु धाव घेतली आहे तिकडे आणि एका धावेने धावसंख्या या बॅटची पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. याला म्हणतात संघर्ष. एखादा दबाव हटवायला एखादा मोठा फटका देखील अपेक्षित आहे, परंतु या षटकात आतापर्यंत काय बॉलिंग केली आहे सुशील बोरले यांनी. अप्रतिम कामगिरी. हो, आणखीन एक वेगवान बॉल, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे, म्हणजे या दोन्ही धावा अतिरिक्तच्या स्वरूपातच येताना पाहायला मिळतील. म्हणजे अधिकृतरित्या 5 बॉल मध्ये 1च रन त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या 35 झाली आहे. षटकार चौकाराची देखील आता आवश्यकता आहे, कारण ही मॅच आता अंतिम टप्प्यात आली आहे. कागलला आज मात्र एक छावणीचं स्वरूप आलं आणि काय क्रिकेट पाहायला मिळतं आणि प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केलं. या स्पर्धेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 42 ची आवश्यकता आहे. यावेळेला बिग हिट, परंतु फिल्डर मात्र त्या ठिकाणी थोडेसे दूर होते आणि धावा जर पाहिल्या तर आता जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 36 धावा आणि या मॅचला जिंकण्यासाठी 41 ची पाहिजे. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 41 धावा. सगळ्यांना विनंती आहे सर, 1च मिनिट घेतो. सगळ्यांना विनंती आहे, नामदार साहेबांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा, त्याच्या निमित्ताने होणारी ही स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर झाली आणि चांगली झाली, सुपरहिट झाली. सगळ्यांना विनंती आहे, ही स्पर्धा आणि ही मॅच आवडली असेल तर आपापले मोबाईल बाहेर काढा आणि आपल्या मोबाईलच्या ज्या फ्लॅश आहेत त्या सगळ्यांनी ऑन करा आणि हात उंचावून सांगायचंय, ही स्पर्धा तुम्हाला बऱ्याच वर्षानंतर इकडे झाली आणि आवडली सुद्धा. सगळ्यांना विनंती आहे, इथे आलेला प्रत्येक जण, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढायचा आहे. बऱ्याच वर्षानंतर अख्खी कागल नगरी मात्र क्रिकेटच्या रंगात न्हाऊन गेली. अजूनही काही जणांचे मोबाईल बाहेर निघाले नाहीयेत. अख्खी कागल नगरी जोरात, हात एका बाजूला, उजव्या बाजूला. यावेळेला मी अतिशय जबरदस्त. सगळ्यांना विनंती, सगळ्यांचं धन्यवाद. आणि आता या ठिकाणी जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच ऑन. यावेळेला बिग हिट समोर उडवलाय आकाश चव्हाणच्या बॅट मधून सिक्सर. यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने विजयी होईल. आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय. अजूनही 17 बॉल बाकी आहेत आणि 35 ची आवश्यकता. 17 मध्ये 35, 17 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. बेळगाव सुद्धा हार मानत नाहीये, कागल सुद्धा हार मानत नाहीये. षटकार मात्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये मारलाय हसन मुश्रीफ साहेबांनी 6 वेळा. जाऊयात, यावेळेला फटका बसलाय आणि यस, मॅच ऑन आहे. टाळ्यांचा गजर होतोय. आता मात्र हिंडलगा संघाच्या बाजूने देखील विकेट आली आहे.
यस, इंद्रजित बावडेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आयोजकांनी घेतलेली मेहनत मात्र या ठिकाणी यशस्वी झाली आहे आणि ही स्पर्धा आता मात्र मॅच या ठिकाणी चांगलीच रंगात आली आहे. 16 बॉल मध्ये 35 पाहिजेत. येणारे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. तनिष ज्याने बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी केली ते आता मात्र या ठिकाणी बॉलिंग मध्ये आलेत. पहिल्या बॉलवर सिक्सर आणि त्यानंतर आकाश आउट. अजूनही मॅच ऑन आहे. 35 ची आवश्यकता आहे. 16 बॉल 35, 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. एक मोठी मॅच पाहतोय. फायनलचा थरार कागल मध्ये रंगलाय. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा 5 रात्र डोक्यावर घेतली प्रेक्षकांनी आणि आता हा शेवटचा सामना देखील काय जबरदस्त रंगलाय. हो, गती परिवर्तन. पहिलाच बॉल टप्पा पडतोय, कमी गतीने येतोय, वळतोय, कीपरकडे जातोय. डॉट 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 बॉल. समीकरण बदलत आहे. 15 बॉल आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता. म्हणजे या 3 बॉल मध्ये एखादा स्ट्रोक गरजेचा आहे मॅच ऑन ठेवण्यासाठी. परंतु दोन्ही बलाढ्य संघ आहेत, हार काही मानणार नाहीयेत. सव्वीस धावांची खेळी आकाश चव्हाणने केली खरी, परंतु पाहायचंय आता काय होईल. बिग हिट. इंद्रजित यांच्या बॅटमधून आला फटका, हवेत आहे. 3 फिल्डर आले परंतु कॅच नाही होत आहे. तिघांच्याही मध्ये पडलाय आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता धाव फलक जर पाहिला तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 44. म्हणजे अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 33 करायचे आहेत. 14 बॉल 33 धावा. फायनल मॅच पाहायला मिळते. नामदार चषक कागल कोल्हापूर. रिवर्स खेळे यावेळेला बॉल मात्र मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु पाहायचंय एक धाव तिकडे मिळणार आहे. इंद्रजित बावडेकर कोल्हापूर पोलीस बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे जर पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. म्हणजे अजूनही 30 पाहिजे आहेत. 13 बॉल 30, परंतु मैदानाच्या आतमध्ये मनोज सकपाळ आहे ते विसरून चालणार नाहीये. 13 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. हजारो प्रेक्षकांची गर्दी आणि कौतुक करावं लागेल आयोजकांचं. अक्षय शेळके आणि त्यांचे सगळे सहकारी या स्पर्धेला आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय तनिष नाईक ज्याने मत देखील चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. अजूनही जर पाहिलं तर 30 पाहिजे. 13 बॉल 30. बिग हिट. समोरच्या दिशेने केलेला फटका पाहिला मिळाला खरा. लॉंग ऑनला बॉल जाईल आणि तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 48 आणि आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे 29 धावा. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29. थोडीशी दुरुस्ती आहे या ठिकाणी स्कोर मध्ये. 12 बॉल मध्ये 31 पाहिजेत. यस, 12 बॉल मध्ये 31 पाहिजेत. 31 धावांची आवश्यकता या ठिकाणी अजूनही आहे. पाहूया, मॅच संपलेली नाहीये. एखादा षटकार आला तर टाळ्यांचा एवढा कडकडाट होईल आणि प्रेक्षकांनाही तेच पाहिजे. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणं पाहिजे, कारण एका बाजूला अमन आवटे कागल आहे, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते नील इंडियन बॉयज हिंडलगा बेळगाव यांच्यामधील फायनल मॅच पाहायला मिळते. कोण जिंकणार या मॅचला याची उत्कंठा सगळ्याच बाजूला पाहायला मिळते. शेवटच्या 2 ओव्हर ठरवणार आहेत. कुणाला मिळणार 1 लाख, कुणाला मिळणार 1 लाख आणि कुणाला मिळणार 50,000. आणि त्याच्यासाठीचा हा महत्वाचा सामना आहे. लखपती टीम कोणती होणार
हे या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. 12 बॉल आणि अजूनही 31 पाहिजेत. बॉलर्स टीम प्लीज. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अंतिम टप्पा या मॅचचा पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार ही मॅच? मनोज बॉलला समोर उडवलाय तिकडे, जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय मनोज सकपाळ यांनी. 11 बॉल 25. मॅचने मात्र रंग बदललाय. या षटकाराने उत्कंठा वाढवली आहे आणि प्रेक्षकांच्या देखील काळजाचे ठोके आता धगधग 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 करायला लागले असतील. अशी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. यावेळेला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे सुशांत यांनी टाकलेला एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 10 मध्ये 25. 10 मध्ये 25. 10 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. अंतिम टप्प्यामध्ये हजारोच्या गर्दीमध्ये सुरू असणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावले, बॉल मागे जातोय, पर ओ चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. बॉल अडवला जातोय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 24 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मॅच जिंकणार कोण याची सगळ्यांना उत्कंठा आहे. प्रेक्षक जे आता बरेचसे प्रेक्षक बसले होते ते काही उभे सुद्धा राहिलेले आहेत. उत्कंठा वाढली आहे या मॅचची, या स्पर्धेची. नामदार चषक कोण जिंकणार? बऱ्याच वर्षानंतर रात्रकालीन स्पर्धा कागलमध्ये. हो हो हो, बॅट फिरवली, परंतु इकडे मात्र विकेट येते धावबादच्या स्वरूपातील. मनोज सकपाळ स्ट्राईकवर. आठ बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आवश्यक आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. सुमित सकपाळ येताना पाहायला मिळत आहेत. सुमित सकपाळ जोडीला मनोज सकपाळ. या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहेत. सहजासहजी मॅच जिंकली जाणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील या ठिकाणी करावी लागणार आहे. जवेत मॅचच्या दिशेने यावेळेला फटका खेळलाय. खरा बॉल हवेत आहे. बराच प्रयत्न मात्र इकडे केलाय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय. हे क्षण मात्र महत्वाचे आहेत आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 55. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 22. 7 बॉल 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यस, 7 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यस, या ओव्हर नंतर स्टंप बदलले जातील आणि लगेच मॅच पुन्हा सुरू होणार आहे. काय आयोजन पाहायला मिळालं हसन मुश्रीफ साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने. कागल नगरीमध्ये मात्र हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं.
याही वेळेला बॉल मात्र थोडासा मागे टाकला गेलाय, जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने आणि आता मात्र मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे तब्बल 22. हा स्टंप, फक्त स्टंप चेंज करतायत, बाकी काही नाहीये, लगेच पुन्हा बाहेर येतील. यस, स्टंप चेंज करतायत. शेवटचा षटक, 1 ओव्हर बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे 22. जवळ मॅचच्या दिशेने शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पोहोचलेली आहे. जर का सुरुवातीच्या 1-2 बॉल मध्ये मोठे फटके आले, मजा येईल या मॅच मध्ये. सामना संपलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये, पाहूया. चला मॅच सुरू करायची आहे. ज्या ठिकाणी 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. सीमारेषेच्या बाहेर यायचं प्रेक्षकांनी, थोडं पुढे कोणी जाऊ नका. सर मॅच सुरू करा. हा, मैदानाच्या बाहेर या, आतमध्ये कोणी जाऊ नका. चला या लवकर सर, तुम्ही पण बाहेर. शेवटचा षटक, मोठ्या फटक्याची आवश्यकता. पहिलाच बॉल, तिकडे तिकडे फिल्डर आहे, त्यांच्याच दिशेने जाईल. विकेटचं पतन. जिंकण्यासाठी नंदुलपे टीमचे कॅप्टन मैदानाच्या दिशेने. प्रेक्षक आतमध्ये कुणी जाऊ नका, जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत कुणी. फक्त 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल नंतर आपण सेलिब्रेशन करू शकता, मैदानात जाऊ शकता, परंतु 5 बॉल होऊ द्यात. अंतिम टप्पा या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चला मैदानात सीमारेषेच्या बाहेर 1 फूट थांबा. 5 बॉल आणि 22. जावेद मॅचच्या दिशेने मोठ्या फटक्याची गरज आहे. इकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे. 5 बॉल मध्ये 22 अजूनही करायचे. षटकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल. पाहूया या ठिकाणी काय होईल. नंदुलपे लिजेंडरी खेळाडू आहेत बॅटिंग साठी, टीमचे कॅप्टन. या वेळेला फटका खेळलाय, परंतु बॉल हवेत आहे आणि फिल्डर. या ठिकाणी 4 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर षटकार चौकार मारावे लागतील आणि मैदानात दाखल होत आहेत सौरभ महापुरे. पाहूया सौरभ काय करतील. नील इंडियन बॉईज इंडलगा बेळगाव काय क्रिकेट खेळलंय दर्जेदार. पण त्यांचे आयकॉन चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. त्यांचे स्थानिक खेळाडू देखील तेवढं चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल देखील होताना पाहायला मिळते. परंतु सामना संपलेला नाही. सौरभ मैदानात दाखल झालेत. काय होणार शेवटच्या क्षणी. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. बॉलिंग साठी जर पाहिलं तर तनिष नाईकने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रामीण गटातून हा संघ खेळला इंडलगा आणि काय चर्चा आहे या संघाची तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
कमी गतीचा बॉल, गती परिवर्तन केलंय आणि आता जवळपास सामना संपलाय, परंतु औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा यावेळेला फटका समोर. यस, विजयाच्या दिशेने वाटचाल. फक्त आता औपचारिकता बाकी आहे. काय होणार या मॅच मध्ये? शेवटचे 2 बॉल, परंतु काय स्पर्धा झाली आहे. कितीही संकट आली परंतु आयोजक खंबीर राहिले. या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळाले. गुणलेखक आमचे गणेशजी जाधव, समालोचक सुनीलजी गायकवाड सर, संपूर्ण tenniscricket.in ची टीम, या सगळ्यांनी केलेली कामगिरी. नामदार चषक कुणाच्या नावे होणार अजून वाट पाहावी लागणार आहे. वाईट बॉल. प्रेक्षक देखील सेलिब्रेशन करायच्या मूड मध्ये दिसत आहेत. एक बॉल बाकी आहे अजून. थांबा. यावेळेला मी अतिशय चांगल्या या बाहेर या, बाहेर या, बाहेर या. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे सर, या बाहेर. एक बॉल बाकी आहे. हा चला, एक बॉल सर. बॉलर तो बॉल टाकून घ्या. बॉलर तो बॉल टाकून घ्या. चला, एक बॉल बाकी आहे, तो बॉल टाकला जातोय. सगळ्यांनी बाहेर या. तनिष बॉल टाकून घ्या. आणि नील इंडियन बॉयज इंडलगा बेळगाव नामदार चषक आपल्या नावावर करण्याच्या दिशेने वाटचाल. चला, बॉल टाकून घ्या सर. आणि या स्पर्धेमध्ये बाजी मानणारच. इंडलगा. हा चेंडू सापडायला 5 वर्ष लागतील. हॅलो हॅलो